टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गायत्री रेळेकर या गावभागातील मुलीने कोल्हापूर येथे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। आपण त्यांच्या पालकांच्या सोबत आहोत। पंढरीनाथ रेळेकर हे त्यांचे पालक आहेत गायत्रीचे, आणि आता सध्या आपण त्यांच्या घराच्या समोर आहोत। हे आपण पाहू शकता, त्यांच्या घरातील सर्व नातेवाईक आहेत आणि हे त्यांची आई आहेत, त्यांच्या बहिणी आहेत। आपण त्यांच्या वडिलांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं मत काय आहे। मला सांगा, गायत्री तुमच्याकडे 2-3 दिवसापूर्वी आली होती, काय घटना घडली होती आणि आत्महत्येचं वृत्त कसं कळालं? आम्हाला आत्महत्येचं वृत्त 11 तारखेला दुपारी 3 वाजता कळालं। गायत्री रेळेकर 2 दिवस आमच्याकडे आली होती राहायला। रक्षाबंधन आणि रविवार सुट्टी होती आणि माझ्या मेवण्याच्या मुलाचा वाढदिवस होता। अगदी आनंदात तिनं साजरा केला। पण ज्या वेळेला सकाळी 9 वाजता 9, सव्वा 9च्या दरम्यान ती इथून कोल्हापूरला जायला गेली। त्यावेळेला मी 10:54 मला तिचा कॉल आला होता की मी तिथं कोल्हापूर स्टँडवर पोचते। त्यानंतर ती युनिव्हर्सिटीला जाणार होती आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीला गेल्यानंतर 3 वाजता आम्हाला असा कॉल, 1:30 वाजता तिच्या मैत्रिणीच्या आईने फोन केला होता की काहीतरी कारणानिमित्त तिच्याशी अगदी व्यवस्थित बोलली। कोणतंही टेन्शन नव्हतं तिचं, कोणत्याही गोष्टीचं तिला त्रास होत आहे असं कोणाच्याही मनात नव्हतं किंवा समजून आलं नाही आम्हाला कुठल्याच गोष्टीनं। पण 1:30 वाजल्यानंतर 3 वाजता जो आम्हाला वार्ता कळाली की तिनं असे केलेलं आहे, गळफास घेतलेला आहे। तर ह्या 1.5 तासामध्ये असं काय घडलं की तिने एवढा मोठं पाऊल उचललं याची माहिती आम्हाला पूर्ण तिथलं फुटेज परत आमच्यासमोर पंचनामा केला गेला नाही। त्या पंचनाम्याचा रिपोर्ट PM साठी उशीर केला, त्याचे PM रिपोर्ट, त्याचप्रमाणे CDR रिपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी, तिच्या कॉल रेकॉर्डिंग ज्या आहेत किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत। परत त्या मला जरा रूमच्या बाबतीत पण शंका येते की एवढ्या लहानशा रूममध्ये छोट्याशा पंख्याला लटकून ती जवळजवळ 65 किलोची व्यक्ती कशी काय लटकू शकते, हे मला ह्याचं कोडं उत्तरत नाही। माझं हे कोडं उत्तर मिळावं एवढी माझी अपेक्षा आहे, तिला न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे बस। तुमच्याकडे इथं 2 दिवस राहायला होते, 2-3 दिवस, त्यावेळेला काय घडलं होतं? 2 दिवस काय होतं? 2 दिवस काय घडलं? अगदी मजेत होती। घरचं काम आवरलं तिनं, घरातला पसारा लावला, बॅगा व्यवस्थित लावल्या। आमच्या घरात एक कुत्रं आहे, किट्या नावाचं, तिचं आता ते प्रेग्नंट होतं। त्याला आज सकाळी 11 वाजता तिला 7 पिल्लं झालीत। काल त्याच्यासाठी तिनं व्यवस्थित जागा केली बसायसाठी आणि एवढं सगळं करून घर व्यवस्थित आवरलं। त्यानंतर रात्री 10 वाजता रविवारी रात्री 10-11च्या पुढं ती आमच्याबरोबर दिवसभर होतीच, दुकानात होतीच, पण संध्याकाळी तिने आमचा माल उतरण्यासाठी 2:30 ते 3 वाजता आमच्याबरोबर होती। अगदी हसत खेळत गाणी म्हणत होती। माल कसला? गौरी गणपतीचे मुखवटे वगैरे आम्ही कोल्हापुरातून आणतो, आमचा तो व्यापार आहे। अगदी फार वर्षापासून करतो, तिला माहिती होतं, सगळं होतं। अगदी आनंदात ती म्हणली, पापा ह्या वर्षी छान माल आणला आहे तुम्ही, एवढंसुद्धा बोललं, अगदी व्यवस्थित बोलणं होतं। आणि सकाळी उशिरा उठली, रात्री 3 वाजता जागल्यामुळे सकाळी उशिरा उठली। 7 वाजता जात असते ती, 9 वाजता गेली आणि त्यानंतरची घटना तुम्हाला मी बोलली याप्रमाणे झालं। तुम्हाला तिनं कोल्हापूरमध्ये पोचल्यानंतर फोन वगैरे काय केलं होतं? हां, 10:54 मला तिचा फोन आला होता। 10:54 मला रेकॉर्ड आहे त्याचं की 10:54 तिचा फोन आला होता, पप्पा मी आता कोल्हापुरात उतरते, एवढा तिचा फोन आला होता मला। मग ह्या सर्व शंका तुम्ही जे आता उपस्थित करताय, तुम्ही पोलिसांना काल गेल्यानंतर विचारलं का? तुम्ही आमच्यासमोर परिस्थिती नव्हती, आमची मनस्थिती नव्हती, हा सदमा आम्ही सहनच करू शकलो, कारण ती असं कुठली घटनाच आमच्या डोक्यात विषय नव्हता ना। म्हणजे तुमच्या मनातच अशी कल्पनाच सुचत नाही किंवा हे मनातच येऊ शकत नव्हतीच कुठली कल्पना आमच्या घरात। आणि माझं एकट्याचं नाही, सगळं जेवढे म्हणून तिच्या परिगत आहेत जेवढे
तेवढ्या प्रत्येकानं जर तोंडातनं जर शब्द असेल तर ती पोरगी धाडसी होती आणि असा कुठलाही एवढा मोठा स्ट्रॉंग निर्णय असा घेऊ शकत नव्हती, असंच सांगतील, याशिवाय दुसरं काय सांगणार नाही. कॉलेजचे जे रेक्टर आहेत त्यांचं मत असं आहे की या आत्महत्येशी काही संबंध नाही त्या मुलगीचा, तिनं घरी 2 दिवस गेल्यानंतर इथं आल्यानंतर ते कृत्य केले. यावर तुमचं काय मत आहे? घरी तर ती व्यवस्थित होती, आमच्या इथं अगदी आनंदित होती, सगळ्या गोष्टीने एकदम मजेत होती, ती मजेत होती. तिनं आल्यानंतर इथं आम्हाला आंबोळी करून खाऊ घातली, सगळं केलं, व्यवस्थित केलं, स्वयंपाक केली. मग तिथे गेल्यानंतरच का आत्महत्या केली? हेच मला कोडं उलगडत नाही की 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजूच्या ह्या दरम्यान जो तिला फोन वगैरे काय आलं म्हणतात, त्या गोष्टीचं काय झालं नेमकं किंवा काय तिथं घडलंय, ह्या गोष्टीचं मला शहानिशा मिळावी. म्हणजे सखोल चौकशी संपूर्ण प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी व्हावी. आपल्यासोबत त्यांच्या आई आहेत, काय तुम्हाला भावना आहेत तुमच्या, सांगा. माझ्या भावना काय नाही, दिवसभर मूल माझ्या संग होतं, घरातले काम आवरले, मला म्हणली मम्मी डबा घेऊन जा, तुम्ही मागणं येतो. भावाची पोरगी ती मागं थांबली, बॅगा बिगा लावल्या आणि परत संध्याकाळी 11 वाजता घरी घेऊन आली, मला गाडीवरनं जेव घातली आणि परत 11 वाजता आम्ही दुकानावर गेलो, रात्री 3 वाजता आलो गाडी उतरून, परत येऊन बसली, झोपली माझ्या संग. उद्या सकाळी 9 वाजता उठली, मम्मी मी जातो रोजच्यासारखं म्हणली. तर मी म्हणलं तुला चहा करून देऊ का? तर म्हणली नको, उपास आहे. मला चहा पित्त होते आणि दिवसभर मी उपास नको म्हणली, मी पित नाही, काहीच नाही पिली. आंघोळ केली, बाहेर पडली दन जिन्यातनं, बोलली काहीच नाही. रोजच्या दर सोमवारी जात होती तसाच मला तिचा आवाज वाटला, काय बदल वाटला नाही. बदल वाटला असता तर मी तिला थांबवत होती, काहीच बदल नाही साहेब. बाहेर गेली, परत आली, माझ्या पाया पडली आणि मग गेली कट्टीवर ध्यान ठेव म्हणली, कुत्र्यावर लक्ष दे, तू आपल्या बाळाला पिल्ले होणार आहे मम्मी, एवढं सांगून गेली. मला दुसरं काय बोलली नाही. कधी मला माझं बाळ असं जाणवलं नाही, काय वेडवाकडं बोललेलं, कधीच कोणाला काय बोलत नव्हतं, घराच्या बाहेर देखील जात नव्हतं, उमरा सोडून आलं की घरातच राहायचं. गायू ये माणसं आले आपल्या. तुमची काय मागणी, काय इच्छा? तिथं फक्त न्याय मिळावं, तिथं काय झालं ते मला सांगावं. त्या लोकांनी कशाबद्दल फास लावून घेतली, फक्त कारण कळावं मला, काय पण असू दे. एका महिन्यात काय झालं, ती का 2 वर्ष झाली तिथं गेलती कोणा संग, एकच परिस्थितीने 1 महिना झाला माझ्या बाळाला जाऊन. फक्त एका महिन्याचं कारण तिला मला कळायला पाहिजे. कोणाच्या फोनमुळे तिनं केलं का, कोणाचा तिला दबावाला बनून केलं का, हॉस्टेलमध्ये काय प्रॉब्लेम झाला, फक्त मला कळावं. तिथं हॉस्टेल ते म्हणतात फास लावून घेतला, तर मग ते दरवाजा उघडा कसा होता. आम्ही गेल्या त्यांनी आम्हाला हे लोक थांबले नाही पंचनामा करायला, अशी पडली होती आमच्या समोर. त्यांनी खाली घ्यायला पाहिजे होती पोरगी आमची, त्यांनी खाली काढ टाकून परत म्हणले आजारी आहे, लगेच तिला ऍडमिट केले दवाखान्यात. 3 वेळा चार्ज चेंज केले, 3 वेळा म्हणले तुम्ही एकटे येऊ नका, पोरगीला घेऊन या, परत म्हणले मिस्टरांना घेऊन या, एकदा म्हणले चक्कर आले, वेगळे त्यांनी 2-3 ठिकाणी मला फोन केले. त्याच्यामुळे माझ्या मनी नाही बाणी नाही, बाळ रोजच्या सारखं जात होतं. दर सोमवार एक सोडून येत होती, शनिवार रविवार आली की गारीवाली नुसती मम्मी 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 माझ्या मागं. एवढी गोष्ट असली तर मला सांगितल्याशिवाय पुढे पाऊल टाकत नव्हती माझी पोरगी. नाश्ता करत होती ना, त्याचा फोटो टाकत होती, फोटो जेवणाचे रोज फोटो माझ्या मोबाईलात जायचं. एवढं माझ्या पोरगीला ताकीद होती माझी, कधी काय करणार नाही तिच्या मनानं. ती लई ती काय खाल्लं, मी कुठं आंघोळ केली ते. गायत्रीने जे आत्महत्या केल्या त्यावर तुम्हाला शंका वाटते का? शंका आहे त्याच्यावरती. ती अशी करू शकत नाही, त्या हॉस्टेलनं ती असं करू शकत नाही. तिनं असं का केलं, तिच्यावरती दबाव आला का, काय झालं हे आम्हाला समजावं एकदा, फक्त एकदा समजावं काय झालं. खोली बघितल्या ना, तिथं काय केवढी खोली आहे ती आणि कसं? छोटीशी खोली आहे, एका खोलीमध्ये 3 बेड आहेत, तिचा सिंगल बेड होता. आम्ही गेले तर सिंगल बेडवरती तिची बॉडी पडली होती, पसारा इचकलेला होता. त्या बॉडीला मला हात पण लावून नाही दिला, आम्हाला जवळ येऊ दिलं नाही लावून दिलं. आणि त्याने खोटं बोलतात, दंगा केला, हे केलं खोटं सगळं. त्यांनी माझ्या बाळाचं खोटं छापलं, सगळं पेपरला खोटं आहे. तसं माझं बाळ करायचं शक्य नाही. मला एक सांगा, तुम्ही स्वतः तिथं जाऊन खोली बघितल्या, त्या खोली बघितल्यानंतर तुम्हाला काय अंदाज येतो? खोलीची आकार आहे ना 8 बाय 8च्या, तुम्ही तिथं खोलीचा आकार बघू शकताय. तिथं जाऊन की खोलीचा आकार 8 बाय 8 आहे. त्यामध्ये या बाजूला डबल रूम आणि या बाजूला सिंगल बेड आणि डबल बेड आहे.
समजा जर तिनं डबल बेडवरनं जर काही फास लावण्याचा प्रयत्न केला असता, वरती छोटा फॅन आहे मोठा फॅन नाही, त्या फॅनला जरी ती लटकली असती, काय लटकली असती छोटा फॅन आणि त्याला लटकली असते, तिच्या वजनाने तो फॅन खाली आला असता, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या डबल बेडवरनं तिनं उडी मारली असती तर ही सरळ असा झोक्यानं सिंगल बेडवर तिचे सहज पाय टेकत शकत होते. तर ती लटकली कशी आणि तिचा हे झालं कसं, यात मला फार संशय वाटतो. तो खोलीतला फॅन केवढा आहे आणि त्यांचं वजन किती? त्यांचं वजन जवळजवळ 60-65 किलोच्या वजनाच्या दरम्यान आहे. आणि खोलीचा फॅन छोटा आहे, तुम्ही तिथं खोलीमध्ये बघू शकता, छोटा साईज आहे. आणि तेवढ्या फॅनच्या वजनाला ही ती फॅनच खाली आला असता तिच्या वजनानं, आणि हे होऊ शकत नाही. मला तर या गोष्टीवर जरा बारीक शंका वाटते. तर ह्यावरती पूर्ण चौकशी व्हावी, संपूर्ण चौकशी आणि उलगडा व्हावा, बस एवढं इच्छा आहे माझी. नक्कीच आपण पाहू शकता, संपूर्ण रेळेकर कुटुंब गायत्रीच्या मृत्यूनंतर आक्रोश करत आहे की या आत्महत्या नेमकी कशामुळे झाली याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. त्याचबरोबर तिने जे आत्महत्या केलेली आहे त्याबद्दल अनेक शंका त्या पालकांनी, त्यांच्या आईनीसुद्धा व्यक्त केलेले आहेत. तर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि जे सत्य आहे ते बाहेर यावं. त्याचबरोबर पंचनामा आमच्यासमोर कोणत्याही पद्धतीचा केला नाही असाही त्यांनी आरोप केलेला आहे. त्यामुळं पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.